मला पंढरपूरला घेऊन चला बरं का. ओ कित्येक दिवस तुमच्या मागे लागलीये पंढरपूरला घेऊन चला चला म्हणून. आता काय बी तुमचं ऐकायची नाही. मला पंढरीला घेऊन चला म्हणजे चला. अगं ऐक, हट्ट नको करू. जगामध्ये 3 हट्ट फार प्रसिद्ध आहेत ना. बालहट्ट, राजहट्ट आणि तिसरा तुम्ही जाणताच. त्यामुळे या तिसऱ्या हट्टासमोर माणूस कितीही घट्ट असला तरी मठ्ठ होतो म्हणे. त्यामुळं काहीच चालेना. मला काहीच माहिती नाही, मला पंढरपूरला घेऊन चला म्हणाली. अगं ऐक, हट्ट करू नको. अशा अवस्थेमध्ये पंढरपूरचा प्रवास तुला झेपणार नाही. नरसी बामणीवरून पंढरपूरला जायचं होतं बरं का. आणि एवढा मजल दरमजल प्रवास आपल्याला झेपणार नाही. तब्येतीला, प्रकृतीला थोडे दिवस थांब, मग आपण पंढरपूरला जाऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ. नाही नाही, अहो काल रात्री पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिलाय. गुणाई, पंढरपूरला येऊन राहा, माझ्या दारात येऊन राहा, नामस्मरण कर, नामसंकीर्तन कर, तिथेच उदरनिर्वाह कर आणि आता तिथेच राहा. मी नाही ऐकणार, मला पंढरपूरला घेऊन चला. दामा शेट्टींचं काहीच चाले ना. दामा शेट्टी म्हणाले, गुणाई अगं एवढा मोठा प्रवास करणार, पण ठीक आहे, तुझी तयारी आहे ना, पांडुरंगाने तुला बोलावलंय म्हणतेस, चल जाऊया. रात्र कशी बशी पार पडली. पहाट उजाडली आणि भल्या पहाटे बैलगाड्या जुंपल्या आणि बैलगाडीमध्ये बसून प्रवास सुरू झाला. मजल दरमजल करत ही सगळी मंडळी पंढरपूरला पोहोचली सुद्धा. कीर्तनामध्ये असंच असतं बरं. म्हणजे आता निघाले आणि लगेच पोहोचले असं म्हणाल तर मग बघता बघता पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाली, पुंडलिकाचं दर्शन झालं, गोपाळपुरा पाहिला, राऊळामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्या. मात्र गुणाई माता ते सावळं परब्रह्म डोळ्यांमध्ये डोळे भरून साठवलं. भगवंता किती रे गोड दिसतोस सख्या, किती रे गोड दिसतोस. आणि आता सगळी दर्शनं झाली म्हटल्यानंतर निघायची वेळ झाली. दामा शेट्टी म्हणाले, गुणाई चल बरं आता लगबग कर, आपल्याला माघारी परतायला हवं, नरसी बामणीला परत पोहोचायचंय. आणि अशा अवस्थेमध्ये तू प्रवास करतेयस वेडे का? कारण गुणाई माता गर्भवती होती मंडळी. पोटामध्ये भगवंताचा अंश वाढत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा प्रवास करून भगवंताचं दर्शन घ्यायला गुणाई माता आलीये. दामा शेट्टी म्हणतात, गुणाई चल माघारी. गुणाई माता म्हणते, कुठे माघारी? आता माघारी वगैरे काही नाही, इथेच राहणार, इथेच राहायचं, पंढरपुरातच मुक्काम करायचा, त्याचं नामसंकीर्तन करायचं. शेवटी दामा शेट्टींचा नाईलाज झाला, तिथेच राहावं लागलं. अहो पंढरपूरचं काय भाग्य आहे, आधी पंढरी आहे म्हणे, मग वैकुंठ नगरी. किती मोठं पंढरपूरचं महात्म्य आहे. आधी रचिली आधी रचिली आधी रचिली आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली हो आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी. नभते चराचर जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ जेव्हा नवत्या गोदा गंगा जेव्हा नवत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा मग वै
पंढरपुरामध्ये उदरनिर्वाह करायचा ठरला. आता जातीने शिंपी समाजातली ही मंडळी, शिंप्याचा व्यवसाय कपड्यांचंच दुकान थाटलं. पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये भलं मोठं दुकान थाटलं आणि एखाद्या व्यापाऱ्याला सुद्धा लाजवेल असा आचार, असा व्यवहार सुरू झाला. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी या न्यायानी प्रपंच सुरू झाला, उदरनिर्वाह सुरू झाला. दिवसामागून दिवस गेले मंडळी आणि गुणाई मातेला पुत्र संतती झाली. मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं नामदेव. पांडुरंगाच्या नामासाठी आपण इथे आलो म्हणून नाम, आणि त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून देव. पूर्वीच्या काळी नावं सुद्धा अशी ठेवली जायची की ती नाव उच्चारलं की त्या कार्याचं वलय डोळ्यासमोर यावं. मेरी झाशी नाही दूंगी असं म्हटलं की झाशीच्या राणीचा कुठला अवतार डोळ्यासमोर उभा राहतो? असा घोड्याच्या टापा दोन उचललेल्या आहेत, पाठीमागे त्या दामोदराला बांधलेली आहे, हाताशी तलवार धरलेली झाशीची राणी डोळ्यासमोर उभी राहते. शिवाजी नाव उच्चारलं की आमचं रक्त सळसळतं. जी जिद्द, जाज्वल्य, देशप्रेम, बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण वृत्ती अशी जिजाबाई आठवली की आम्हाला ते करारीपण आठवतं. म्हणून म्हटलं नावा पाठीमागं कार्याचं वलय असतं. आता बोलायलाच नको. सिरियल आणि पिक्चरच्या नावांची एवढी क्रेज आहे की आम्हाला तीच नावं जास्त हवीशी वाटतात. म्हणून आमचे आदर्श आणि या जुन्या पिढीचे आदर्श फार वेगळे होते. आमच्या पिढीच्या एखाद्या मुलाला किंवा अगदी 20-25 मुलाला विचारलं, अगदी 5 वर्षाच्या बाळाला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर तो सहज उत्तर देतो, कोण? जो कोर्टामध्ये जजनी फाशी नाही बरं, तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली असताना कोर्टाच्या दारात ढसाढस रडतो असा सलमान खान नावाचा हिरो आजच्या पिढीचा आदर्श आहे, आयडॉल आहे. आणि तुमच्यासारख्या जुन्या पिढीला जर आम्ही तुमचे आदर्श कोण, तर कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही फाशीची शिक्षा दिली असताना सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला असं म्हणणारा भगतसिंग जुन्या पिढीचा हिरो होता. तो आदर्श होता. ही जनरेशन गॅप आहे एवढी मोठी आणि ती इतकी वाढत चालली आहे दिवसेंदिवस. नाव ठेवलं सुंदर नामदेव, भगवंताचा प्रसाद दिसामासानी मोठा होतोय. आणि वयाच्या 5व्या वर्षी घडलेला प्रसंग मंडळी आपण जाणता. पण कीर्तनातून तीच कथा, तेच चरित्र पुन्हा ऐकणं. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची असं म्हटलंय. वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराजांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग, स्वतःचं आयुष्य, स्वतःची नामदेव गाथा लिहिली आहे नामदेव महाराजांनी. जणू काही स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. प्रचंड भागवत धर्माचा प्रसार या संतांनी केलाय. काय प्रसंग घडावा. संध्याकाळची वेळ. दामाशेटींचा असा रोजचा संकल्प होता की रोज पांडुरंगाला नैवेद्य द्यायचा आणि मग स्वतः भोजन करायचं. पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, हा स्वतःचा संकल्प नित्य नियमाने आजपर्यंत सुरू होता. पण उद्या काही कामासाठी व्यापारानिमित्ताने परगावी जावं लागणार होतं. उद्याचा देवाचा नैवेद्य कोण दाखवणार प्रश्न पडला. म्हणून आपल्या 5 वर्षाच्या नाम्याला विचारलं, नाम्या माझं एक काम करशील बाळा, उद्या पांडुरंगाला नैवेद्य तू द्यायचास. नामदेव महाराज म्हणाले, हो का नाही. वयाच्या 5व्या वर्षी बाबांनी एवढं सुंदर काम सोपवलं, आनंद वाटला. म्हणाले, बाबा जाणार मी उद्या, पांडुरंगाला नैवेद्य मी देणार. आणि निघाले. सगळी तयारी झाली. त्या रात्री झोपले. दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडायची वाट बघतायत. रात्रभर झोप येईल का, तर पांडुरंगाला नैवेद्य मी देणार आहे, मी समर्पण करणार आहे. हा समर्पण भाव श्रोते हो, भक्तीमध्ये निष्काम भक्ती संतांनी अपेक्षित केली. आम्ही सकाम भक्ती करतो, आम्हाला काहीतरी त्या बदल्यात हवं असतं म्हणून आम्ही भक्ती करतो. नामदेवांनी वयाच्या 5व्या वर्षी काय करावं, काय अलौकिक सिद्धी कमावली असेल त्या वयामध्ये. पहाटेपासून आईच्या मागे लागले. दामाशेटी निघून गेले त्यांच्या कामाला. आणि आई लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय. गुणाई माता म्हणते, नाम्या अरे उठल्या देव जेवायला बसणार आहे वय, अरे जरा उजाड होतं दे, मग उठू दे भगवंताला, ती भूपाळी काकड आरती होऊ दे, मग माध्यान्नीला मी देईन तुला नैवेद्याचं ताट, घेऊन जा. नाही कसा बसा वेळ काढला. माध्यान्नीची वाट पाहिली. आता पहाटे उठल्यापासून या 5 वर्षाच्या लेकराच्या पोटात प्रचंड भूक लागलेली. पण बाबांचा संकल्प, बाबांनी सांगितलं होतं, नाम्या पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. एवढंच एक वाक्य लक्षात ठेवलं आणि नामदेव माध्यान्नीची वाट पाहत बसला. भर माध्यान्नीला गोणाई मातेने सुंदर ताट तयार करून दिलं पंचपक्वान्नाचं नैवेद्याचं. केळीचं पान वरती झाकलं आणि नामयानी ते ताट हातात घेतलं. दुडू राऊळामध्ये धावत गेला आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिला.
मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणाले करा सुरुवात. आता एवढ्या अर्जवानं काही पांडुरंग जेवणार नव्हता हो. एवढ्या अर्जवानं ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. का रे पांडुरंगा, रोज माझे बाबा येतात आणि आज मी आलोय म्हणून सवन्या ढवण्या लावलेस की काय? तरी पांडुरंग उठेना बोलेना. 5 वर्षाचा नामया विचार करतोय ना, पांडुरंगा अरे जेव की रे बाबा, तुझ्यासाठी सकाळी लवकर उठलोय, बाबांनी मला सांगितलंय पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, मला भूक लागली अरे पांडुरंगा जेव की रे बाबा. पांडुरंगा जेव की रे बाबा. तरी पांडुरंग हलेना बोलेना. मंडळी, समर्पणाचा भाव नैवेद्यातला, आपण म्हणतो नैवेद्यम समर्पयामी, पण आमच्याकडे आम्ही किती हुशार बघा. आमच्याकडे वाक्यच असं बदलतंय, जा रे देवाला नैवेद्य दाखवून आण. तो समर्पण भाव वगैरे नाहीच. मग आम्ही पाणी फिरवतो, दाखवतो नैवेद्य आणि लगेच काढून घेतो. आम्हाला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय. माऊली म्हणते ऐशी कर्मे साम्य दशा जै होय विरेशातई मग आपैसा प्रभू कृपा होय. ती कृपा चालत येते. मुरारी बापू आपल्या प्रवचनात सांगतात, ते म्हणाले ठाकुर को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाइल एक तो स्विच ऑफ रहता है, एक तो रेंज नहीं मिलती, नहीं तो एंगेज रहता है.